PM श्री जिल्हा परिषद शाळा आष्टा हरिनारायण तालुका आष्टी जिल्हा बीड ही महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रात शालेय नेतृत्वाच्या प्रयत्नांनी नावारूपास आलेली शाळा आहे। आकर्षक प्रवेशद्वारापासून शाळेच्या नाविन्यतेला सुरुवात होते। मैदानाचे उपयोग नियोजनबद्ध करून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आणि सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि सामाजिक विकास होण्यासाठी योग्य प्रयत्न केले जात आहेत। या शाळेतील सर्वच वर्गाची रंगरंगोटी अगदी आकर्षक करण्यात आली आहे। यामध्ये विविध चित्र आणि विषयानुसार माहिती भिंतीवर लिहिलेली आपल्याला दिसते। या शाळेचं नेतृत्व श्री RK मुटकुळे यांच्याकडे आहे। मुख्याध्यापक म्हणून काम करताना विद्यार्थी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यासाठी शिक्षणाच्या सर्व वाटा उघडण्यासाठीचे प्रयत्न सर करत आहेत। शिक्षकांच्या वैशिष्ट्यानुरूप विद्यार्थ्यांना उपयुक्त असे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले, ज्यातून शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थी विकास गतीने होताना दिसत आहे। शिस्तबद्ध आणि संगीत वाद्यांच्या तालावर होणारा परिपाठ यामध्ये विद्यार्थी स्वतः परिपाठाचं नियोजन करतात आणि त्यात उत्साहाने सहभागी होतात। शालेय शिस्त हा विद्यार्थी जीवनाचा एक अविभाज्य अंग बनलेला आपल्याला इथे दिसून येतो, ज्यामुळे मुलांचं शिकणं अधिक सोपं होताना दिसत आहे। कृतिशील आणि स्वयंप्रेरणेने काम करणारा शिक्षक वर्ग हा या शाळेची आणखी एक ताकद आहे। त्यामुळे नाविन्यपूर्ण अध्यापन प्रक्रिया आणि उपक्रमशीलता यातून विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत। महत्त्वाचं म्हणजे येथील नाविन्यपूर्ण असे आयडियल कम्प्युटर सेंटर हे आहे। शिक्षक नियमितपणे अगदी प्रारंभिक वर्गापासून विविध कौशल्य आणि ज्ञान विद्यार्थ्यांना या ठिकाणी देतात। की पॉवर पॉईंटमध्ये स्लाइड कशी तयार करायची, आता त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या कॉम्प्युटरमध्ये पॉवर पॉईंट नावाचं एक सॉफ्टवेअर आहे। त्याच्यावर दोनदा क्लिक करा, तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस दिसेल। तिथं शिक्षक एक सुविधादाता म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विकास होण्यास निश्चित मदत मिळते। शिक्षक श्री सोमनाथ वाळके राष्ट्रपती पदक प्राप्त गुणवंत शिक्षक आहेत, जे मुलांना ज्ञानाशी आणि शाळेला गावकऱ्यांशी जोडण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। आमची शाळा PM श्री योजनेमध्ये असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने शाळेमध्ये एक अत्यंत अत्याधुनिक असं आयडियल सेंटर उभं करण्यात आलेलं आहे। या आयडियल सेंटरमध्ये एकूण 25 संगणक असून 24 विद्यार्थ्यांसाठी आणि 1 संगणक हे शिक्षकासाठी आहे। या संगणकामध्ये इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचा सगळ्या विषयांचा मराठी आणि सेमी माध्यमाचा अभ्यासक्रम लोड करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये विद्यार्थी त्या विषयाचा अभ्यासक्रम शिकतात, त्यासोबतच काही अभ्यासपूरक ॲक्टिव्हिटी आहेत। शिकलेल्या घटकावर त्याचं दृढीकरण व्हावं यासाठी क्वेश्चन क्विज आहेत। त्यासोबतच शिक्षक सुद्धा क्वेश्चन क्विज याच्यामध्ये तयार करू शकतात आणि मग मुलं आनंददायी पद्धतीने इथे शिकतात। आणि केवळ एवढा अभ्यासक्रमच नव्हे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट वर्ड असेल, एक्सेल असेल, पॉवर पॉईंट असेल, त्यासोबतच वेगवेगळे सिम्युलेशन्स असतील, फ्लॅश गेम्स असतील, हे मुलं या ठिकाणी शिकतात। त्यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील आम्ही विद्यार्थ्यांना इथे शिकवायला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे इमेज जनरेट करणं, वेगवेगळे प्रॉम्प्ट तयार करणं, त्यासोबतच दिलेल्या प्रॉम्प्टप्रमाणे इमेज तयार करणं, व्हिडिओ तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी शिकत आहेत। म्हणजे भविष्यामध्ये जे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या विषयामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना समोर आणायचे, या सगळ्या गोष्टींची पायाभरणी या आयडियल सेंटरमधून होत आहे। आणि हे आयडियल सेंटर आमच्या शाळेतील सगळे शिक्षक शाळेमध्ये जे वेळापत्रक तयार केलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार त्या वर्गातील विद्यार्थ्यांना इथे घेऊन येतात आणि त्या दिवशी ठरवलेल्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे मुलं इथे ॲक्टिव्हिटी करतात। खरं तर हे आयडियल सेंटर खऱ्या अर्थाने आयडियल आहे आणि विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील वेगवेगळी कौशल्ये शिकण्यासाठी, तसेच ज्याला आपण जागतिक दर्जाचे विद्यार्थी म्हणतो किंवा PISA रेडी स्टुडंट्स म्हणतो, ह्या सगळ्यांसाठी मुलांना तयार करणारी ही एक प्रयोगशाळा आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही।
खगोलशास्त्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्स आणि वैज्ञानिक प्रगती विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आकर्षित करते. विविध मॉडेल्सची विद्यार्थी स्वतः माहिती देऊ शकतात. होता आणि हा चंद्र मागं आला की ही सूर्याची किरणे ही पृथ्वीवर पडले की त्या चंद्रग्रहण होता. शाळेमध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी अध्यापनासाठी डिजिटल बोर्ड बसवलेले आहेत आणि मुख्याध्यापक स्वतः आणि सर्व शिक्षक या सर्वांनी डिजिटल साधनांचा नाविन्यपूर्ण उपयोगासाठी कौशल्य प्राप्त केलेले आहे. विज्ञानासारख्या विषयाचे प्रत्यक्ष कृतीतून आणि सहभागी शिक्षण या ठिकाणी दिले जाते. अशा अनेक सुविधा शाळेने विद्यार्थ्यांना पुरवलेल्या आहेत. त्याविषयी विद्यार्थी माहिती सांगतात. इथे येऊन पुस्तक वाचतो किंवा जेव्हा आमचे कोणत्या गोष्टीत मन लागत नसेल तेव्हा आम्ही इथे येऊन पुस्तक वाचत बसतो. नाही, आमच्या शाळेत विविध खेळ घेतले जातात. त्यातील एक म्हणजे खो खो. खो खो आमचा विभागस्तरीवर 3 नंबर आलता. तर त्यामध्ये आमच्या दोघींची समीक्षा रणसिंग आणि मी साक्षी पाटोडे आमच्या दोघींची स्टेटला निवड झाली. शाळेच्या या गतिशील आणि प्रगतीच्या मार्गावर केलेल्या प्रयत्नांबद्दल इथले मुख्याध्यापक श्री R.K. मुटकुळे सर असं सांगतात. शाळा व्यवस्थापन समितीचं योगदान महत्त्वाचं आहे की जेणेकरून आम्हाला असं भव्य अशी इमारत या ठिकाणी उभा करता आली. माजी मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी आदरणीय दस साहेब होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या वर्गखोल्या झाल्या. मुलांना शाळा सुटल्यानंतर सुद्धा शाळेतून बाहेर जावं असं वाटत नाही, एवढं सुंदर वातावरण ग्रामस्थांच्या, विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि माझ्या सहकार्यातून या ठिकाणी उभा झालेला आहे. या मुलांचे असलेले पालक की त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्यांच्या विश्वासाला आम्ही निश्चितचपणे तडा जाऊ देणार नाही. अशा अनेक उपक्रमांमधून शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे ध्येय साध्य करत आहे. शाळेविषयी सांगताना माजी विद्यार्थी आपणास माहिती सांगतात. मी माझं इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण या शाळेमधून पूर्ण केलं. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये या शाळेनं मला भरभरून दिलं. आज मी जो काही आहे त्याचं सर्व श्रेय हे माझ्या शाळेला जातं, माझ्या गुरूंना जातं. निश्चितपणे आयडियल कम्प्युटर सेंटर, एस्ट्रॉनॉमिक लॅब यासारख्या अनेक सुविधा पुरवण्याबरोबरच शाळेने शारीरिक विकासावरही चांगलेच लक्ष दिलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी संगीत शिक्षण सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामध्ये विद्यार्थी कौशल्य प्राप्त करत आहेत आणि गायन वादनाचा आनंद घेत आहेत. या शाळेतून उद्याच्या भारताची एक सक्षम भावी पिढी घडते आहे याची खात्री वाटते.